तर सुप्रिया सुळे यांचं देखील आता ट्विट आलेलं आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला, त्यामुळे आगीमध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे। तर आणखी काही गंभीर आहेत। ही अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे। आई वडील आपल्या बाळाची आतुरतेने वाट बघत असतात, पण त्याच बालकाला अशा पद्धतीने गमवावं लागलं तर त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पनाही करता येत नाही, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे। हा केवळ एक अपघात नाहीये, तर व्यवस्थेतील गलथानपणाचा नमुना आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवरती कारवाई व्हायला हवी, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। कठोरात कठोर कारवाई करा, यासोबतच सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि वैद्यकीय साधनांचं सेफ्टी ऑडिट करण्याची गरज असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं। त्यांनी या संदर्भात आता एक्सवरतीही पोस्ट केली आहे त्यांचं हे ट्विट।